मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत। बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 34 दिवस पूर्ण झाले आणि याच दरम्यान संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी सीआयडीला एक मोठा जबाब दिलेला आहे, जो जबाब ऐकल्यानंतर प्रत्येकालाच धडकी भरते। कारण त्या जबाबामध्ये अश्विनी देशमुखांनी एक मोठा दावा केलाय किंवा मोठा गौप्यस्फोट केलाय। तो जबाब जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये अश्विनी देशमुख असं म्हटल्यात की हत्येच्या बरोबर 1 महिना अगोदरच विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडकडून संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी आली होती आणि या 1 महिन्यामध्ये देशमुख परिवार जो आहे तो प्रचंड अस्वस्थ होता। नेमका अश्विनी देशमुख जबाबामध्ये काय म्हटल्या, सीआयडीच्या जबाबामध्ये त्यांनी नेमकं काय नोंदवलेलं आहे, या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव। समृद्धी, अश्विनी देशमुखांचा जबाब ऐकल्यानंतर अक्षरशः धडकी भरते। म्हणजे 1 महिना अगोदरच त्यांना जीवे मारण्याची धमकी येते आणि त्यानंतर बरोबर 1 महिन्यांनी संतोष देशमुखांची हत्या होते। काय म्हटलंय अश्विनी देशमुखांनी जबाबात? नक्कीच संकेत, आपण बघतोय की आता या प्रकरणामध्ये सीआयडी सुद्धा तपास करते, त्याचबरोबर एसआयटी सुद्धा तपास करत आहे। सो सगळ्याच तपास यंत्रणा ज्या आहेत त्या स्वतंत्र आपला आपला तपास करत आहेत। या प्रकरणामध्ये जशी आरोपींची बाजू मांडून घेतली जाते, आरोपींचे जबाब घेतले जात आहेत, त्यांना मदत करणाऱ्यांचे जबाब घेतले जात आहेत, तसंच आता संतोष देशमुख यांच्या ज्या पत्नी आहेत अश्विनी देशमुख यांचा जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे। आणि या जबाबातून त्यांनी अतिशय धक्कादायक अशी माहिती दिलेली आहे, कारण त्या स्वतः असं म्हटलेले आहेत, ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं, हत्या झाली, अर्थात 9 डिसेंबर, त्याच्याही आधी 1 महिना आधीच खरं तर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांकडून सुद्धा संतोष देशमुख यांना धमकीसाठी फोन आलेला होता, त्यांना धमकी देण्यात आलेली होती। अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट जे आहे ते त्यांनी सीआयडी कडे नोंद केलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामधली ही खरं तर आतापर्यंतची सगळ्यात धक्कादायक माहिती आहे। वाल्मिक कराड असेल किंवा मग विष्णू चाटे असतील, या दोघांनी आतापर्यंत बरेच कारनामे केले, जे आपण नेहमीच टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आलेलो आहोत। आणि या प्रकरणात सुद्धा जसं आपण म्हणतोय की हे प्रकरण केवळ आत्ता चालू झालेलं नाहीये, हे खरं तर मे महिन्यापासून जेव्हा हा प्रोजेक्ट या गावामध्ये आला होता, मस्साजोगला आला होता, तेव्हापासूनच हे सगळं प्रकरण होतं। आणि तेव्हापासूनच खरं तर संतोष देशमुख हे या सगळ्याला अपोज करताना आपल्याला पाहायला मिळत होते। आणि त्याच विरोधामध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे हे सुरुवातीपासूनच होते। संतोष देशमुख यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा सुरुवातीपासूनच होत होता आणि त्याच अनुषंगाने 1 महिना अगोदरच खरं तर या प्रकरणाची धमकी जी आहे ती संतोष देशमुख यांना देण्यात आली होती। पण खरं तर या प्रकरणामध्ये हे स्टेटमेंट ऐकल्यानंतर एक सगळ्यात मोठा प्रश्न संकेत या ठिकाणी उपस्थित होतो, तो म्हणजे हे जर अशा प्रकारची धमकी त्यांना मिळालेली होती तर त्यानंतर संतोष देशमुख हे पोलिसात गेले होते का, हे अद्यापही आपल्याला माहित नाहीये। या प्रकरणी याआधी कधीही चर्चा झालेली नाहीये, त्यामुळे कदाचित असं असू शकतं की संतोष देशमुख हे पोलिसात गेलेच नसतील। जर ते पोलिसात गेले असते तर मात्र कदाचित त्यांचा जीव वाचला असता। तिथून पुढे हे जे काही हत्याकांड झालं ते हत्याकांड झालं नसतं असं मला वाटतंय। मात्र खरं तर या प्रकरणात पोलीस नेमकं काय करतायत हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। अर्थात हे प्रकरण दिसतं तेवढं साधं सोपं नक्कीच नाहीये, मात्र जर महिनाभर आधीपासूनच त्यांना धमकीचा फोन आला होता किंवा धमकी देण्यात आली होती तर पोलिसांनी तसा तपास केलाय का, ही सुद्धा एक खूप मोठी आता शंकेची बाब आहे की खरंच पोलीस तिथपर्यंत पोहोचलेत का, ही धमकी नेमकी कशा प्रकारची होती, ही धमकी एकदाच आली होती की त्या आधी पण अशा प्रकारच्या धमक्या संतोष देशमुख यांना देण्यात येत होत्या, किंवा रिसेंट मध्ये जेव्हा त्यांचं अपहरण झालं त्याच्या आधी सुद्धा तशी काही धमकी वगैरे देण्यात आली होती का, हे खरं तर पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण या आधी सुद्धा आपण बघितलं की विष्णू चाटेच्याच फोनवरून वाल्मिक कराड हा वेळोवेळी लोकांना धमक्या देत होता, हे याच्या आधीच्याही काही प्रकरणामध्ये दिसून आलेलं आहे। त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या प्रकरणातली मला अशी वाटते की विष्णू चाटे ज्याच्या फोनवरून हे सगळे प्रकरण करण्यात आलेली आहेत, कॉल करण्यात आली आहेत, धमक्या देण्यात आल्यात, त्या विष्णू चाटेचा फोनच मात्र अद्याप सापडलेला नाहीये। त्यामुळे सगळ्यात मोठा पुरावा जो आहे तो या प्रकरणातला विष्णू चाटे याने स्वतःच नष्ट केल्याचं दिसून येतंय। त्यामुळे हे सगळं प्रकरण आता आणखी गुंतागुंतीचं होतं या सगळ्या स्टेटमेंट नंतर। निश्चितच समृद्धी, या सगळ्या प्रकारामध्ये तू जसं म्हटलीस तसं संतोष देशमुख पोलिसांमध्ये गेले होते का, आणि मग गेले असतील तर तपास यंत्रणांनी काय केलं, हे सगळेच प्रश्न अर्थातच अनुत्तरित आहेत। दुसऱ्या बाजूला समृद्धी, जर आपण पाहिलं तर सीआयडीचा आज आता पुन्हा एकदा सीआयडीचं पथक जे आहे ते मस्साजोग मध्ये दाखल झालेलं आहे। एसआयटीचं पथक जे आहे ते देखील आता मस्साजोग मध्ये दाखल झालेलं आहे। आणि उद्या जर 10 वाजेपर्यंत आरोपींना वर कारवाई झाली नाही तर थेट आत्मदहन पुन्हा एकदा करू किंवा मग तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, असं आजच धनंजय देशमुख यांनी देखील डिक्लेअर केलेलं आहे। त्यांचं तब्बल 4 तास पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी अगदी
आंदोलन केल्याचं देखील संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. नक्कीच संकेत, आजचं जे काही आंदोलन होतं या आंदोलनामुळे कुठेतरी या सगळ्याच तपासाला कलाटणी मिळू शकते, एक वेगळा ट्विस्ट या तपासात येऊ शकतो. कारण ज्या पद्धतीच्या अटी सगळ्याच धनंजय देशमुख यांनी ठेवलेल्या आहेत त्यानुसार म्हणजे आपण जर पाहिलं तर खरं तर जसं तू म्हटलास की 34 दिवस झालेले आहेत हत्येला, पण पाहिजे तसा तपास अजूनही वेगात चालू नाहीये असं आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण या प्रकरणातले मुख्य आरोपी जे आहेत ते खूप उशिरा सापडले खरं तर तसं पाहायला गेलं तर. आणि त्यात अजूनही एक आरोपी आहे जो अजूनही फरार आहे. वाल्मिक कराडला अजूनही 302 मध्ये वर्ग करण्यात आलेलं नाहीये. वाल्मिक कराडचा 302 मध्ये सहभाग आहे का याचा तपास पोलीस करतायत की नाही, करत असतील तर तो कुठपर्यंत आलाय याविषयीची काहीच माहिती आपल्याला नाहीये. तशा प्रकारे कुठल्याही पद्धतीचं प्रेस रिलीज काढणं असेल किंवा मग माध्यमांशी संवाद असेल, पत्रकार परिषद असेल, असंही पोलिसांकडून किंवा म्हणजे एसआयटी आणि सीआयडी कडून करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे हा तपास नेमका कुठपर्यंत आलाय हे आपल्याला काहीच माहित नाहीये. त्या दृष्टिकोनातून आपण इतकं तर नक्कीच म्हणू शकतो की तपासाला तितकासा वेग जितका म्हणावा, जितकं सेन्सिटिव्ह, जितकं संवेदनशील हे प्रकरण आहे तसं नक्कीच आलेलं नाहीये. त्यामुळे तपासाला वेग येण्यासाठी या सगळ्या ज्या आज घडलेल्या घडामोडी आहेत म्हणजे धनंजय देशमुख यांचं आंदोलन असेल किंवा आता अश्विनी देशमुख यांनी सीआयडीला दिलेला जबाब असेल, या सगळ्यामुळे कुठेतरी उद्यापासून किंवा खरं तर आजपासूनच तपासाला वेग येऊ शकतो असं मला वाटतंय. कारण जी तपास पथकं आता मस्साजोगला दाखल झालेली आहे त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांचे जबाब घेतले जातील, जास्तीत जास्त तपास करायला त्यांना आता स्कोप असणार आहे. त्यामुळे ज्या पद्धतीच्या अटी धनंजय देशमुख यांनी ठेवलेल्या आहेत त्यानंतर कुठेतरी तपास यंत्रणांवरती एक प्रेशर क्रिएट झालेलं असेल आणि त्यामुळेच कदाचित या सगळ्या अटींमुळे तपासाला वेग येण्याची शक्यता सध्या तरी दिसून येते. समृद्धी, आज विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांची कस्टडी देखील संपते. विष्णू चाटेला जी 2 दिवसाची सीआयडी कस्टडी दिली होती ती आज संपते. सोबतच वाल्मिक कराडला जी 14 दिवसांची कस्टडी दिली होती ती देखील आज संपत आहे. अशा वेळी या दोघांची कस्टडी पुन्हा वाढेल का आणि आजच्या मोर्चामुळे तपास यंत्रणेवर कुठेतरी एक निष्पक्षपाती तपास करण्यासाठीचा दबाव वाढलाय असं वाटतं का? नक्कीच आजच्या या सगळ्या प्रकरणामुळे तपास यंत्रणांवरचा प्रेशर आणि दबाव खूप जास्त वाढला असं मला वाटतंय. कारण धनंजय देशमुख हे आतापर्यंत खूप शांत होते, म्हणजे संपूर्ण देशमुख कुटुंबीय जर आपण पाहिलं तर अतिशय शांततेच्या मार्गाने त्यांनी आंदोलनं केली, त्यांनी आपली भूमिका मांडली. कुठेही आक्रस्ताळपणा त्यांचा दिसलेला नाहीये किंवा कुठेही अशा प्रकारची उग्र आंदोलनं कुठेही दिसलेली नाहीत. त्यांच्या वतीने समाजातील इतरांनी केली, मात्र त्यांनी स्वतः अशा प्रकारची आंदोलनं वगैरे केलेली नाहीयेत. आजचं हे जे काही आंदोलन होतं किंवा मग मनोज जरांगे पाटलांचं तिथे जाणं असेल, या सगळ्यात जर घटना पाहिल्या तर आता कुठेतरी या प्रकरणाला थोडंसं आक्रमक किंवा रौद्र रूप आपण ज्याला म्हणतो ते कुठेतरी आल्याचं पाहायला मिळत आहे. धनंजय देशमुख जे आतापर्यंत शांत होते, ज्यांनी काल रात्री अल्टिमेटम दिलं होतं की मी उद्या स्वतःला संपवणार आहे, अर्थात सुदैवाने त्यांनी असं काही केलं नाही, ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र त्यानंतरचं त्यांचं जे काही आंदोलन असेल, त्यांना खाली उतरवण्यासाठीचे चालू असलेले सरकारचे संपूर्ण यंत्रणांचे प्रयत्न असतील, त्या सगळ्यानंतर आपण असं नक्कीच म्हणू शकतो की खूप जास्त प्रेशर क्रिएट झालेलं आहे. आणि याच प्रेशरच्या खाली तपास यंत्रणांनी वेगात तपास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. अर्थात जसं ते म्हटले की उद्यापर्यंत सगळ्या आरोपींवरती कारवाई वगैरे झाली पाहिजे, हे एका रात्रीत होणं शक्यच नाहीये. आपण तसंच जर पाहायला गेलो तर अगदीच टॅक्ट आपण पाहायला गेली तर हे एका रात्रीत होणार नाही. मात्र किमान त्यांनी अशा प्रकारची अट ठेवल्यामुळे किंवा त्यांच्या या आंदोलनामुळे पत्नीचा आलेला जबाब, या सगळ्याच गोष्टी जेव्हा मिळून मिसळून आलेल्या आहेत किंवा मग मनोज जरांगे पाटील यांचं तिथे जाणं असेल, जरांगे पाटलांनी काही इशारे देणं असेल त्यांच्या भाषणामधून, या सगळ्याच गोष्टीमुळे कुठेतरी तपास यंत्रणांवरती जे प्रेशर निर्माण झालंय त्यामुळे तपासाला वेग हा नक्कीच येऊ शकतो. त्याचबरोबर जसं तू म्हटलास की आज कोठडी संपणार आहे, यावरती आता न्यायालय नेमकं काय निकाल देतं हे पाहणं तर महत्वाचं असणार आहे. मात्र दुसरीकडे आता या सगळ्याच आरोपींवरती मकोका लागल्यामुळे कुठेतरी एक थोडीशी तपास यंत्रणांकडे एक पॉझिटिव्ह गोष्ट ती आहे की मकोका लावलाय. मात्र दुसरीकडे वाल्मिक कराडवरती मकोका नाहीये, याविषयी मला अजूनही खूप जास्त चिंता वाटते की वाल्मिक कराडचं नावही या प्रकरणात नाही, त्याची पोलीस कोठडी सुद्धा संपत आहे आणि त्यानंतर मकोका सुद्धा लावलेला नाहीये. त्यामुळे इथून पुढे कदाचित जसं आपण जर पाहिलं एकंदरीत कामकाज संपूर्ण न्यायव्यवस्थेचं, तर पोलीस कोठडी संपल्यानंतर काही वेळा न्यायालयीन कोठडी दिली जाते. जर तशा प्रकारे काही पुरावे असतील जे मिळालेले आहेत पोलिसांना, तपास अगदी सुरळीत चालू असेल तर मग न्यायालयीन कोठडी दिली जाते. जर अनेक पुरावे शोधणं बाकी असेल किंवा हवी तशी चौकशी पोलिसांना करता आली नसेल आरोपीची,
तर मात्र पोलीस कोठडीमध्ये आणखी वाढ होते. आणि अर्थातच इथे मकोका लागलेला नाहीये, त्यामुळे कदाचित न्यायालयीन कोठडी सुद्धा मिळू शकते, कदाचित पोलीस कोठडी सुद्धा मिळू शकते. तसं पाहायला गेल्यास सध्या तरी पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता ही जास्त आहे, कारण अर्थातच वाल्मिक कराडकडून तितकासा तपास झालेला कुठेही अजून चर्चेत आलेला नाहीये. झाला असेल नसेल हे आपल्याला माहित नाही, मात्र तशा पद्धतीची कुठली अधिकृत चर्चा आपल्यापर्यंत आलेली नाहीये, माहिती आलेली नाहीये. त्यामुळे पोलीस कोठडीच मिळण्याची शक्यता जास्त आहे. पण पुन्हा एकदा विषय तिथेच येऊन थांबतो की केवळ पोलीस कोठडी मिळून काय होणार आहे, मकोका लागणार का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. निश्चितच माधुरी, निश्चितच समृद्धी, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर विष्णू चाटेवर गुन्हा जो आहे तो तर दाखल झालेला आहे, मकोका त्याच्यावर लागलेला आहे. मात्र वाल्मिक कराडवर अजूनही मकोका नाही. संतोष देशमुखांच्या पत्नीच्या अभावानंतर आता तरी वाल्मिक कराडवर मकोका लागणार का, अशी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. तुला याबाबत काय वाटतं? खरंच हे जे स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंट नंतर मकोका लागणं हे खूप जास्त गरजेचं आहे, कारण आतापर्यंत बरेच असे पॅटर्न्स आहेत, बरेच असे जे आपण म्हणतो ना की डॉट जोडत जोडत आपण एखाद्या आरोपीपर्यंत किंवा एखाद्या पोलीस किंवा कुठलाही तपास यंत्रणा बऱ्याचशा लिंक असते, त्या लिंक जोडत 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 मग एखाद्या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचत असते. तसंच जर पाहायला गेलं तर या प्रकरणामध्येही तसंच आपल्याला दिसून येतंय. स्टेटमेंट असतील, फोन कॉल्स असतील किंवा मग वाल्मिक कराडचं या सगळ्यामध्ये किती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आहे याविषयीचे अनेक छोटे मोठे पुरावे हे याआधी सुद्धा मिळालेले आहेत. लोकांनी जबाब तसे नोंदवलेले आहेत. आता स्वतः जर संतोष देशमुख यांच्या पत्नीच अशा पद्धतीचा जबाब देत असतील तर अर्थात याला गांभीर्याने घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणखीन वेगळे काय अजून पुरावे तपास यंत्रणांना पाहिजेत हेच खरं तर आता कळत नाहीये की काय नेमकं तपास यंत्रणांना अपेक्षित आहे, जेणेकरून वाल्मिक कराडला 302 मध्ये वर्ग केलं जाईल आणि त्याच्यावरती सुद्धा मकोकाची कारवाई होईल. खरं तर जर आजच्या या स्टेटमेंट नंतर सुद्धा जर वाल्मिक कराडवरती 302च्या गुन्ह्यामध्ये त्याला वर्ग केलं नाही आणि मकोका लावला नाही तर मग मात्र आपण नेमकं खरंच असं म्हणू शकतो की कुणाचं तरी प्रेशर नक्कीच आहे, कुणीतरी वरती बसलेला आहे ज्याचा वरदहस्त अजून सुद्धा वाल्मिक कराडच्या डोक्यावरती आहे. आणि त्यामुळेच इतके सगळे पुरावे, स्ट्रॉंग पुरावे असून सुद्धा वाल्मिक कराडला या सगळ्याच प्रकरणातून वाचवलं जातंय आणि केवळ खंडणीपुरतच मर्यादित ठेवलं जातंय. निश्चितच समृद्धी, तू जसं म्हटले की जर मकोका लागला नाही तर मग कोणाचं तरी प्रेशर आहे. अगदी सुरेश दासांच्या भाषेत सांगायचं झालं तर आकामागच्या आकाचं प्रेशर याच्यावर आहे का, असं सगळे प्रश्न आता पुन्हा एकदा नव्यानं उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच आता विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला अवघ्या काही वेळामध्ये केज न्यायालयामध्ये हजर देखील केलं जाईल. मग त्यांची कोठडी पोलीस कोठडी होते की न्यायालयीन कोठडी होते, मग या सगळ्यानंतर वाल्मिक कराडवर मकोका लागतो का, आणि संतोष देशमुखांच्या पत्नीच्या जबाबानंतर आता तपास यंत्रणा नेमका कोणत्या अँगलने तपास करतायत, संतोष देशमुखांच्या भावाने केलेल्या मागण्या मान्य होतात का, सीआयडी आणि एसआयटीच्या पथकाच्या हाती नेमकं आजच्या मस्साजोगच्या या भेटीमध्ये दौऱ्यामध्ये नेमकं काय लागतं, हे सगळं महत्वाचं आहे. या सगळ्याच विषयातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.